सरळ व्यवस्थित त्यांना येता येईल असं करा। शूटिंग सुरू आहे ना त्याच्या पुढे एक शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, राजन कृष्ण कन्याचा एक सखा आहे, सखा आहे, मित्र आहे, तो ब्राह्मण होता, ब्राह्मण आणि परमज्ञानी होता। सर्वांनी इकडे लक्ष द्या आता, सर्वांनी, जेवढे पुरुष मंडळ आहेत, महिला मंडळ आहे, तरुण बांधव आहेत, सगळ्यांनी काय करा, हे भगवंताच्या भक्ताचं चरित्र, मित्राचं चरित्र आहे का, गोड आहे बघा, एवढं गोड आहे। मोबाईल तुमचे सायलेंट मोड वरती ठेवा आणि एवढं चरित्र होईपर्यंत कुणी इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नका, लक्ष द्या। ब्रह्मवित्तम होता तो, कसा होता, ब्रह्मवित्तम आणि इंद्रियातीत होता। मला वाटतं रात्री राऊत महाराजांनी सांगितलं, इंद्रियावरती विजय मिळवणं म्हणजे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी। ग्रस्त आश्रमामध्ये राहून भगवंताचं नामस्मरण कसं केलं पाहिजे हे आमच्या सुदामजीकडून शिकावं। सुदामा या शब्दाचा अर्थ काय होतोय? सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे काय, पैसा, अर्थ हा इथं अर्थ वापरायचा नाही। पैशापेक्षाही सुंदर ज्याचा स्वभाव आहे ना तो सुदामा, असा असणारा सुदामजी आणि त्याच्या जीवनामध्ये सात्विक गुणी असणारी पत्नी त्याला प्राप्त झाली। ज्याला गोड अशी पारमार्थिक पत्नी भेटते ना त्याच्या जीवाचं कल्याण आहे बरं, ऐका। कारण का, परमार्थ करत असताना पत्नी जर परमार्थ क्षेत्रातली भेटली तर अजूनही परमार्थ करायला त्या ठिकाणी मदत होते बा, आणि खूप सुखाचा संसार होतो। इकडे या सुदामजीच्या जीवनामध्ये त्याच पद्धतीने सुशीला नावाची पत्नी प्राप्त झाली। काय नाव तिचं? सुशीला। सु म्हणजे चांगले, शील म्हणजे, शील म्हणजे विचार, जिचे चांगले विचार, कुविचार नाही, सुविचार, जिचे चांगले विचार आहेत, पतीच्या सुख दुःखामध्ये जी सदैव सहभागी आहे, अशी असणारी सुशीला। आणि सुदामजीचं वर्णन करत असताना सांगतात, सुदामजी त्यांना सखा म्हणतात। भगवान कृष्णावरती एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, छोट्याशा झोपडीमध्ये त्यांचा संसार आहे पहा, एकदम छोट्याशा झोपडीमध्ये। संसाराला त्या ठिकाणी खूपच 10 कोटीचा बंगला असावा असं काही नाही बरं का, पण त्या संसारामध्ये भगवंताचं नाम पाहिजे। दोघंही सुंदर भजन करायचे आणि भगवान कृष्ण कन्हैया सुदामजी शरीर किती, शरीर किती, 2, पण दोघांचं मन एकच आहे, याला सखा म्हणतात। ऐका, मित्र कोणाला म्हणतात, मित्र कोणाला म्हणतात तर सुखामध्ये नाही जरी कधी गेला तरी चालेल बरं का। हा, माझ्या जीवनामध्ये पण असे काही ठराविक माणसं आहेत, सुखामध्ये नाही आली पण ज्यावेळेस काही मला माझ्या दुःखामध्ये जरूर आले, सुखामध्ये कधी नाही आलं तरी चालेल पण दुःखामध्ये येऊन जो मदत करतो ना त्यालाच मित्र म्हणायचं बरं का। थोडासा प्रसंग आठवला मला, पण खूप तो असा वाईट प्रसंग होता। तुमच्या गावाची आणि माझी का ओळख झाली माहिती, एका दुःखाच्या प्रसंगातून झालेली पहा। बाळूभाऊ बसलेले त्या ठिकाणी, गेल्या वर्षीच मला वाटतं मी कीर्तनात शेवटी काहीतरी सांगितलं होतं। खूप वाईट प्रसंग आहे माझ्या जीवनातला तो, आणि खूप बॅड क्षण आहे तो। टू व्हीलर वरती मी जात असताना गरीब असणारी माझी एकुलती एक मावशी माझ्याकडे राहायला बीडला आली होती। 1-2 दिवस राहणारी मावशी महिनाभर राहिली कोरोनाच्या काळात माझ्याकडे,
आणि मी सोडत असताना माझ्या गाडीवरून टू व्हीलरवरून ती पडली रस्त्याला. पडल्याच्या नंतर तिच्या मेंदूला थोडासा मार लागला आणि नंतर संभाजीनगरला औरंगाबादला दहिपळे हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या ठिकाणी ऍडमिट तिला केलं. त्या 15 दिवसाच्या प्रसंगामध्ये माझ्या मावशीच्या मेंदूवरती शस्त्रक्रिया झाली. त्याच्यातून माझी मावशी काही वाचली नाही बरं. 5-6 लाख रुपये त्यावेळेस माझे त्या ठिकाणी गेले. माझी मावशी सोडून देवाकडे निघून गेली. पण तुमच्या गावचे बाळू भैया जे आहेत त्यांच्या बाळाला घेऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी आले होते. सुखदुःखाला कोण असतो हॉस्पिटलमध्ये? सगळे सोयरे जवळचे कोणी येत नाहीत पहा. पण दर दिवस बाहेर बसून माझ्या डोळ्यातले अश्रू बघून ते माझ्या जवळ यायचे. मला चिंता वाटायची, मावशी वाचावी, मावशी वाचावी. इकडून कोर्ट होतं पहा आणि त्या कोर्टातले पण असे काही माणसं समोर येऊन बसलेले असायचे, ते बी कुठल्या तरी चिंतेमध्ये बसलेले असायचे. बाळूभाईंनी मी भोजन केलेलं नाही म्हटल्यानंतर डबा घेऊन त्यांनी माझ्या जवळ यायचं आणि साधा ड्रेस माझ्या अंगावरती कोणचे महाराज काय माहिती त्यांना. पण नंतर माझ्या आईने त्यांनी सांगितलं, दर दिवस मला म्हणजे थोडे जेवण. माणुसकीचे आपुलकीचे माणसं कधीच लपून राहत नाहीत बरं. दर दिवस त्यांनी मला जेवायचा आग्रह करायचा आणि ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमधून निघून गेलो, घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मावशीची प्राणज्योत हरवली आणि बाळूभाईला माहीत झाल्याच्या नंतर खूप त्यांनाही वाईट वाटलं. पण ते सारखं म्हणायचे, महाराज जास्त विचार करत जाऊ नका बरं, तुम्ही कथा कीर्तन करता आणि जास्त विचार केल्याच्या नंतर या क्षेत्राकडे थोडं दुर्लक्ष होईल. 2-3 महिने त्या ठिकाणी कुठलीच गोष्ट मला कधीच आठवली नाही. त्या हॉस्पिटल, माझी मावशी याच्या व्यतिरिक्त आजही माझ्या जीवनामध्ये कधी मला मावशीचे चित्र आठवतं. पण तुमच्या गावाची ओळख त्या माध्यमातून झाली म्हणून मातांना तुमच्या समोर यायचं भाग्य मला प्राप्त झालं. पण दुःखामध्ये जवळ जेवून जे विचारतात ना त्यांना त्या ठिकाणी मित्र म्हणतात बरं. म्हणून बाळूभाईंनी शक्यतो माझ्या सोबत जोडलं. गेल्या वर्षी त्यांनी कमिटीला आग्रह केला की म्हणे बा एक महाराज आहेत बीडचे, त्यांचे कीर्तन ठेवा. मी कीर्तनाला आल्यानंतर खूप समाधान त्यांना वाटलं. कमिटी सोबत एवढी ओळख झाली की सगळे माझ्यासोबत जोडले गेले. त्यांना वाटायचं महाराज म्हणजे आपल्या घरचेच आहेत. आणि यावर्षी सुंदर तुमच्या समोर त्यांनी प्रश्न मांडला आणि तुम्ही पण तयार झालात आणि तुमच्या सगळ्या मातांचं दर्शन त्या ठिकाणी मला झालं. मला सांगायचंय, माणूस श्रीमंत आहे, गरीब आहे, छोटा आहे, मोठा आहे हे महत्वाचं नसून त्याच्या संकट काळामध्ये माणूस आला पाहिजे. सुदामजी त्या ठिकाणी भगवंताचे मित्र होते, पण गरिबी घेऊन कधी त्या ठिकाणी द्वारकेला गेले नाही. आणि नंतर श्रुत सांगितलंय, कसाही माणूस जरी असला तरी घरामध्ये आई वडिलांवरती विशेष प्रेम करून आई वडिलांच्या उपकारामधून त्या ठिकाणी श्रुत असणारा जो असतो त्याला सखा मित्र श्रुत असं म्हणतात. विरक्त असणारे, जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीमध्ये भगवंताने जशी परिस्थिती आपल्यावरती आली तशा परिस्थितीत राहणं याला ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान असं म्हणतात. पतीच्या दुःखामध्ये सुखामध्ये, सुदाम देवाच्या सुखदुःखामध्ये ती असणारी सुशीला गरीब परिस्थिती आहे. देवाच्या कृपेने त्यांना 4 मुलं प्राप्त झालेत. किती? 4 मुलं. आणि आपला उदरनिर्वाह भागवतात. दर दिवस सुदामजींनी भिक्षा मागावी आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. सुदामदेव कधीच त्या ठिकाणी देवावरती रागवले नाही. एका दिवशी मातांनो, माणसावरती गरिबी येते. एखादा माणूस जर गरीब असेल ना तर त्याला लोक लवकर मदत करत नाही. सुदामजी तसे खूप गरीब आणि
4 मुलं, आता 4 मुलांना घेऊन सांभाळायचे सोपी गोष्ट नाही बरं. कुटुंब प्रमुख असतो ना त्याला विचारा. काका तुम्ही बसून घ्या ना, समोर बसा, नाही तिकडे त्या तिथं ह्याच्यावरती बसा पलीकडून, नंतर पुढे या. तुम्ही उभा राहिल्यात माझी नजर तुमच्याकडे जाते, बरं वाटत ना, तिथं बसा. हा नाही खाली बसा, त्या तिकडे पलीकडे बसा. ऐका, लक्ष द्या सर्वांनी. एके दिवशीचा प्रसंग आहे. दर दिवस सुदामजी गावामध्ये भिक्षा मागायचे. एकादशीचा दिवस येतो आणि एकादशीच्या दिवशी मातांनो सुदामजी छोटीशी झोळी घेऊन गावामध्ये जातात. गावामध्ये गेल्याच्या नंतर पहिल्या घरी जातात. भिक्षांदी माते म्हटल्या बरोबर घरातली माता म्हणते, सुदामजी आज एकादशी बरं, आमच्याकडे एकादशीच्या दिवशी आम्ही भिक्षा देत नाहीत, वाढत नाहीत. का तर एकादशीच्या दिवशी उपवास असतो. आम्ही त्या 12-1 वाजेपर्यंत आम्ही पण अन्न पाणी काही त्या ठिकाणी सेवन करत नाहीत. 2-4 घरी सुदामजी गेले, कोणी त्या ठिकाणी भिक्षा वाढत नाही. मातांनो कोणीच भिक्षा वाढत नाही. आणि सुदामजी तशा अवस्थेमध्ये आपल्या झोपडीवरती येतात. झोपडीवरती आल्याच्या नंतर जे 4 बाळ असतात ना, पळत पळत येतात आणि घट्ट मिठी मारतात. आणि बाबा बाबा आम्हाला खूप भूक लागलेली आहे, 12 वाजले, सूर्य डोक्यावरती आलाय, लवकर काहीतरी खायला आम्हाला द्या, काहीतरी खायला आम्हाला द्या. म्हटल्यानंतर माताजी ऐका मातांनो, झोळीत तर त्या ठिकाणी काहीच नाही. बाळाला काय उत्तर देऊ असं म्हणून त्या बाळाच्या हाताला धरून झोपडीमध्ये सुदामजीने नेलं, बसवलं. आणि सुशीला येते, म्हणते स्वामी काय भिक्षा आणली, लवकर माझ्याकडे द्या, बाळांना लवकर मी बनवते आणि बाळांना खाऊ घालते. सुदामजी म्हणतात, अगं सुशीले, आज एकादशीचा दिवस असल्यामुळे गावात मला कोणी त्या ठिकाणी भिक्षा दिली नाही आणि कोणीच भिक्षा नाही दिल्यामुळे आज बाळाला आपण काहीच देऊ शकत नाही. मातांनो गरिबी खूप वाईट असते बरं. किती वाईट असते सांगू तुम्हाला, एवढी गरिबी वाईट असते. जरूर गरिबी त्या ठिकाणी भगवंताने द्यावी, पण त्याला काहीतरी सीमा आहे बरं. आमच्या सुशीलीने एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये एक मिठाचा खडा टाकला. मिठाचा खडा टाकला आणि आपल्या हाताने थोडं थोडं पाणी घेऊन प्रत्येक बाळाच्या मुखामध्ये त्या जिभेवरती ते पाणी त्या ठिकाणी सोडू लागली आणि म्हणू लागली, बाळांनो आज एकादशी, देवाचा उपवास सगळ्यांनी करायचा असतो, सगळ्यांनी त्या ठिकाणी उपवासी राहावं लागतं. उपास्य पोटी मातांनो त्या दिवशी सुदामजीची पत्नी आणि सुदामजीचे ते 4 बाळ उपाशी झोपले. उपाशी झोपल्यानंतर रात्री 1 वाजता सुदामजीच्या डोळ्यामध्ये टप टप पाणी त्या ठिकाणी येते. पाणी गळत आहे आणि सुदामजी भगवंताला म्हणतात, हे देवा, अरे 4-4 बाळ का दिलेस तुम्हाला? त्यांना भोजन देण्यासाठी अन्नाचा कण जर माझ्या घरात नसेल तर काय या ठिकाणी तू मला 4 बाळ दिलेस? म्हणून देवाला विचारू लागले आमचे सुदामजी. दुसऱ्या दिवशी पण तशीच अवस्था आहे. सकाळी उठून पळत बाळ आईच्या जवळ जातात. आई, कालच्या उपवासाने आज ना पोटामध्ये खूप कावळे ओरडतात ग, कारण पोटामध्ये काहीच नाही, लवकर आम्हाला खायला काहीतरी दे. असं म्हटल्याच्या नंतर सुशीलाला खूप वाईट वाटू लागलं. सुशीला म्हणते, स्वामी किती दिवस असं चालायचं, किती दिवस उपवास धरायचा? असं म्हणून सुशीला सुदामजीला विचारते. सुदामजी दुसऱ्या दिवशी गावामध्ये जातात, भरपूर ठिकाणी जातात, पण दुसऱ्या दिवशी पण कोणीही भिक्षा वाढत नाही. आणि आता सुदामजी विचार करतात, घरी आता जायचंच नाही. काय करतो मी? देवाने माझ्या बाळाला उपाशी ठेवलं ना, मला कोणी भिक्षा देत नाही, घरी जायचा अधिकार मला नाही. म्हणून सुदामजी झोपडीपासून खूप दूर अंतरावरती एक ठिकाणी बसतात. मोठा दगड समोर घेतात. मनामध्ये विचार येतो, या दगडावरती मस्तक आदळावं आणि माझा प्राण मी देऊन टाकतो. सुदामजीच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. पुन्हा सुदामजीच्या मनात एक विचार येतो, छोटालेत माझे बाळ, माझी पत्नी पण सात्विक, यांनी कधीही मला त्रास दिला नाही,
आणि मी प्राण सोडून देणं हे योग्य नाही. सुदामजी पुन्हा निघाले, झोपडीच्या जवळ जातात. झोपडीच्या जवळ गेल्यानंतर पुन्हा मात्र तीच अवस्था. चारी बाळांनी परत यावं आणि म्हणावं, बाबा आम्हाला खूप भूक लागली. असं म्हटल्यानंतर सुदामजींनी फक्त त्या ठिकाणी वरती बघावं आणि धाय मुकलून चारी बाळांना असं मिठी मारली आणि मिठी मारून त्या ठिकाणी रडू लागले. काय करावं समजे ना. तेवढ्यामध्ये मातांनो, गरिबीतून आलात ना तुम्ही. भरपूर जण असे काही गरिबीतून आले असतील, खूप जण गरिबीतून आले असतील. मला पण माझा काही लहानपणीचा काळ आठवतोय. काही दिवस दिवाळीच्या दिवशी फक्त गरम पाण्याने आंघोळ करायची आणि एरवी दर दिवस गार पाण्याने आंघोळ करायची. दिवाळीचा सण कसा साजरा करायचा? गरम पाण्याने आंघोळ केली म्हणजे दिवाळी साजरी झाली. त्यांच्या घरामध्ये पदार्थ बनवायला पण काही त्या ठिकाणी वस्तू नसतात. खूप खूप वाईट प्रसंग जीवनामधले. एक वेळेचा एक प्रसंग आठवतो. अहो, नगरच्या एका बस स्टँड वरती एका बाळाला काही माणसं मारत होते. मी बघितलं का मारतात त्या बाळाला. नंतर ते बाळ पळत त्यांच्यातून माझ्याकडे आलं. लोक म्हणले, महाराज सरका, याला आम्हाला सोडायचं नाही म्हणे, याला पोलिसाच्या हवाली करायचं. म्हणले काय झालं बाळा? सगळ्यांना मी बाजूला सारवलं. त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं. असं म्हणलं, काय बाळा हातामध्ये? तो म्हटला, महाराज खरं सांगू, छोटस पोरग 2 दिवसाला रक्षाबंधनाचा सण आहे. आम्हाला आई वडील माहित नाहीत. माझी बहीण आणि मी दोघच आहोत. माझी बहीण माझ्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. 2 दिवसापूर्वी मी सहज माझ्या बहिणीला विचारलं, कारण तो मुलगा म्हणजे दर दिवस 1-1 रुपया कुणाला तरी मागायचा. आपण त्याला काय म्हणतो, भिकाऱ्याची मुलं. आई माहित नाही, वडील माहित नाहीत, सोडून दिलेले असे. माझ्या जवळ मी त्याला घेतलं आणि त्याला म्हटलं, बाळा काय हातामध्ये? तो काय लवकर उघड करून दाखव ना. तो म्हटला, जाऊ द्या महाराज. आणि दोन्ही डोळ्यामध्ये त्याच्या पण अश्रू होते. त्याला म्हटलं, काय आहे सांग. तो म्हटला, 2 दिवसांनी रक्षाबंधनाचा सण आहे आणि मी सहज त्या ठिकाणी काल माझ्या बहिणीला विचारलंय, काय की तू मला राखी बांधशील आणि राखी बांधल्याच्या नंतर ओवाळणी म्हणून मी तुला काय देऊ ताई? काय देऊ म्हणल्याच्या नंतर आम्हाला कुणी 1-1 रुपया देतं, पण कुणी काय जेवायला कधी देत नाही महाराज. पण माझ्या बहिणीला वडापाव खूप आवडतो. तिने सांगितलं, मला ओवाळणी म्हणून फक्त 1 वडापाव दे. ओवाळणी म्हणून फक्त वडापाव दे. पुन्हा भेटतो की नाही म्हणून वडापावच्या गाड्यावरती मी गेलो. तिथला 1 वडापाव चोरलाय महाराज मी. काय चोरलाय? वडापाव. हो, माझ्या बहिणीला वडापाव द्यायचा आहे. चोरल्याबरोबर लोकांनी मला बघितलं म्हणून लोक मला मारतात. त्या दिवशी मी भगवंताला विचारलं, देवा गरिबी जरूर दे, पण एवढी बी गरिबी देऊ नको. कारण गरिबीला पण सीमा आहे मातांनो. असे आमचे सुदामजी गरीब आहे परिस्थिती. आणि मातांनो, जगामध्ये मी असे काही माणसं बघितले, बहीण भावाचं खूप प्रेम असतं. आताच्या भिकाऱ्याच्या पोराने बहिणीसाठी काय चोरलं? वडापाव चोरला. बहीण कशी असू द्या मातांनो, पण भावावरती लई प्रेम करते बरं का. गरीब कुटुंबामध्ये देऊ द्या आणि गरीब कुटुंबामध्ये दिल्याच्या नंतर इकडं भाऊ श्रीमंत असू द्या, तो कधी दिवाळीच्या सणाला नाही जर आणायला गेला ना, तरी त्या ठिकाणी भावाची किंमत कधी जाऊ देत नाही. मातांनो, आपली आई निघून गेल्याच्या नंतर, आई मरण पावल्याच्या नंतर बहीण जी असते ना, तीच आपली आई असते. बरं, तीच आपली आई असते. गरीब कुटुंबामध्ये दिलेली बहीण, भाऊ श्रीमंत आहे, स्वतःच्या श्रीमंतीमध्ये स्वतःच्या बायकोमध्ये रम्मान झाला आणि दिवाळीच्या सणाला तो बहिणीला आणायचं विसरून गेला. त्यावेळेस त्या मुलीची सासू म्हणते, अगं तुला भाऊ नेण्यासाठी येणार नाही का? गरिबी सांगतोय मी, ऐका. तुला भाऊ नेण्यासाठी येणार नाही का? ऐका ना.
भावावरती जीवापाड प्रेम करणारी बहीण काय म्हणते, आत्या खूप व्याप आहे त्याच्या माग कामाचा, पण ती असं नाही म्हणत तो मला विसरलाय म्हणून, असं म्हणते. आणि येईल ना 1-2 दिवसांनी असं म्हणून हातामध्ये कागद घेते, ती एक पेन घेते, शेतामध्ये जाते आणि शेतामध्ये जाऊन एका झाडाच्या खाली भावाला पत्र लिहिते. काय लिहिते? ती म्हणते, दादा गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांगणारे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ, सांगणारे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. ऐका तिची काय अपेक्षा असते हो? ती कुठलं धनद्रव्य मागत नाही, कुठलाच हिस्सा ती बहीण मागत नाही. भावावरती जेव्हा पार प्रेम करत असताना ती म्हणते, दादा ऐक, नको मला घरदार, दादा नको मला घरदार, नको पैसा पाणी. काय म्हणते? नको घरदार, नको पैसा पाणी, देवाकडे करते मी तुझ्या सुखाची विनवणी. काय म्हणते? देवा, भावा, दादा मी देवाकडे करते तुझ्या फक्त सुखाची विनवणी. दादा गरीब आहे रे मी. काय म्हणते? गरीब घराण्यामध्ये असते ती. दादा गरीब आहे मी, पण तरी बी सांग तुला कोणत्या रंगाचं शर्ट घेऊ, सांगणार आहे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. तिच्या पद्धतीने ती घेईन, 1-1 रुपया जमा करील, पण भावाचा थाटमाट ती वाढवती बर का बहीण, गरीब घराण्यामधली. पुन्हा दुसऱ्या ओळीला लिहिते, दादा ऐक, कोरोना सारखा काळ आला, 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम गेलंय कंपनीमधलं, 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम गेलंय. मी पण सध्या भांडीकुंडी लोकांच्या घरी करते. माझ्या हातावरले फोड बघितले ना दादा, लहानपणीची खूप आठवण होते बघ. आपण 2 जण काम करायचो. माझ्या हातावरले फोड बघितल्याच्या नंतर दादा तुझी खूप आठवण होते. तसं तू मनाला वाईट नको घेऊ, जाऊ दे, तू नको वाईट वाटून घेऊ दादा, तुझ्या मनाला नको वाईट वाटून घेऊ, सांगणार आहे मी दादा तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. दिवाळीचा सण फक्त आता 1 दिवसावरती आलेला असतो. पुन्हा ती 3रं कडवं लिहिते, कारण फोन केल्यानंतर तो नक्की मला नेण्यासाठी येईल. ऐका, फोन केल्यानंतर नक्की तो नेण्यासाठी येईल म्हणून 3रं कडवं ती लिहिते. मातांनो, ती म्हणते, मी तुला फोन केला, तुझा फोन वहिनीने उचलला. काय म्हणते? मी तुला फोन केला, तो वहिनीने उचलला. तू उचलत नाहीस फोन म्हणून मी वहिनीला फोन केला, तू उचलत नाहीस फोन म्हणून मी वहिनीला फोन केला. रॉंग नंबर म्हणून तिने माझा फोन कट केला, चुकीचा नंबर म्हणून तिने माझा फोन कट केला. आहे माझं प्रारब्ध, तू नको मनाला लावून घेऊ, आहे माझं प्रारब्ध, तू नको मनाला लावून घेऊ, सांगणारे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. नंतर पुढचं वाक्य एवढं कठोर लिहिते ना, कारण ती का भावाला पत्र लिहिते? कारण जोपर्यंत बाप त्या माहेरामध्ये जिवंत होता ना, तोपर्यंत 8 दिवस अगोदर तो बाप त्या लेकीला आणायला जायचा आणि थाटामाटाने बॅग भरून जायची. पण आई बाप निघून गेले ना, नंतर पायातलं पायतन ठेवा एवढी पण जागा तिच्या हक्काची नसती. मातांनो, ती काय लिहिते नंतर? ती लिहिते, दादा आई बाबा गेले, आई बाबा गेले, संपूर्ण घर आपलं पोरकं झालं. त्यांच्या आठवणीने आजही पूर्ण असणार आभाळ माझ्या डोळ्यामध्ये आलं. दादा वाईट वाटतं रे मला, शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. दादा वाईट वाटतं मला, शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. सांग मला मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. आणि नंतर शेवटी, एकदम शेवटी ती लिहिते, दादा नको मला घरदार, नको जमिनीची पण वाटणी, नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी, सुखाने खाईल कधीतरी तुझ्या घरची चटणी आणि भाकरी. दादा साडी नको घेऊ, दादा मला साडी नको घेऊ, फक्त 2 घास घाल जेऊ, फक्त मला 2 घास घाल जेऊ,
सांग रे दादा मी तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ, कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ. जगातल्या सगळ्या असणाऱ्या श्रीमंत भावांना मी एक विनंती करेल, अरे तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारे आईच्या नंतर कोण असेल तर ती तुमची बहीण असते. किती गरीब घराण्यामध्ये दिलेली जरी असली तरी तिचा सन्मान वाढवा आणि तिला आपल्या माहेरला, आपल्या घरी तिला घेऊन या. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रू बघितले, पण मातांनो सत्य परिस्थिती मी ही अनेक ठिकाणी बघितली, म्हणून तुमच्या समोर हे 2-3 वाक्य मी सादर केले. आमच्या सुदामजीची एवढी गरीब परिस्थिती आहे, एवढी गरीब परिस्थिती आहे. तेव्हा एके दिवशीचा प्रसंग आहे. सुदामजीचे बाळ उपाशी आहेत. आता माझे बाळ उद्याच्याला जर त्यांना खायला काही नाही दिलं तर 4ही बाळ त्या ठिकाणी मरून जातील, म्हणून आईला नाही सहन झालं. सुशीला घराच्या बाहेर पडते. आई तिला म्हणतात, मातांनो मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं, घरामध्ये 4 बाळ आहेत आणि एकच भाकरी आहे. त्या एका भाकरीचे कोरकोर तुकडे केल्यानंतर किती होतील? 4 होतील. 4ही बाळांना 4 वाटल्याच्या नंतर तुला भूक आहे का, तू आई जेव ना असं म्हटल्यानंतर ती आई ज्यावेळेस म्हणते मला भूक नाही, ती जगातली सर्वात श्रेष्ठ आई असते. बरं, तिला आई म्हणतात, कारण 4 बाळांना कोरकोर दिल्यानंतर खाली काहीच राहत नाही आणि आनंदाने म्हणते बाळांनो मला भूक नाही, तिला आई म्हणतात. सुशीला घराच्या बाहेर पडली, सैरा वैरा धावते. तेवढ्यामध्ये आमच्या भगवान कृष्ण कन्याने, द्वारकेचा राजा कोण? कृष्ण कन्या, सुंदर एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. पळत पळत त्या ठिकाणी येतात आणि काव मावशी कुठं चाललात तुम्ही? सरका हो तुम्ही, जाऊ द्या मला. कुठे चाललात सांगा. सरका तुम्ही, मला जाऊ द्या. अहो काय झालं ते तर सांगा. तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही माझं ऐकणार आहेत का? हो त्याच्यासाठीच विचारतोय. काय काय लागतं तुम्हाला सांगा. काही नाही हो, 3 दिवस झालं माझे बाळ उपाशी. 3ही दिवस विचारतात आम्हाला भूक लागली, आम्हाला भूक लागली. 3 दिवस जर माझे बाळ उपाशी असतील तुम्ही काय करणार माझ्यासाठी? अहो त्याची युक्ती सांगतो ना तुम्हाला. कोण म्हणतंय? द्वारकेचा राजा ब्राह्मणाच्या रूपामध्ये. कुणाला? सुशीलीला. ऐका, तुमचे स्वामी जे आहेत ना, तुमचे पती, त्यांचं नाव सुदाम आहे का? हो हो सुदामाच आहे. मग त्याचा एक लहानपणीचा मित्र आहे. कोण? कृष्ण कन्या. तो आज द्वारकेचा राजा झालाय आणि तुम्ही जर त्याला त्याच्याकडे पाठवलं ना, त्या द्वारकेला त्याच्याकडे जर पाठवलं तर एवढं तुम्हाला देईल, एवढं देईल की किती जरी खाल्लं तरी ते उरून राहील, एवढं तुम्हाला देईल. हे शब्द ऐकले, जी सैरा वैरा धावत होती ना सुशीला, पळत जाते झोपडीवरती. मातांनो लक्ष द्या, पळत जाऊन दोन्ही पाय त्या ठिकाणी पकडते सुदामजीचे आणि दोन्ही पाय पकडून त्या ठिकाणी दर्शन घेत असताना सुदामजीच्या त्या पायावरती सुशीलेच्या डोळ्यातले अश्रू त्या ठिकाणी पडू लागले. त्या डोळ्यांच्या अश्रूने सुदामजीचा दिव्य असा अभिषेक केला. कुणी? सुशीलीने. आणि सुशीला त्या ठिकाणी सुदामजी असो त्या ठिकाणी दोन्ही हात पकडतात आणि उठून उभं करतात, हात जोडते. 3 हात जोडून म्हणते, स्वामी ऐका, माझं लग्न झालं, या झोपडीमध्ये मी आले. माझं लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस या झोपडीमध्ये आले त्यावेळेस आतापर्यंत मी तुमच्याकडे कधी काही मागितलं का? कधी म्हटले का मला 500 रुपयाची साडी घ्या? सोन्याचा एक मणी पण कधी मी तुम्हाला मागितला नाही. नवे नवे तुमच्या आज्ञेमध्ये मी सदैव राहिले. आतापर्यंत मी कधीच तुम्हाला काही मागितलं नाही. पण एक गरीब असणारी ही पत्नी तुमच्याकडे आज एक गोष्ट मागते. काय काय सुशीले सांग ना. अहो स्वामी, मी असं ऐकलंय की तुमचा असणारा लहानपणीचा एक मित्र आहे, तो आज द्वारकेचा राजा झालाय. त्याचं नाव आहे द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्हैया. हे नाव ऐकलं पत्नीच्या मुखातून आणि आमच्या सुदामजीला खूप आनंद झाला. ते लहानपणीचं मित्र प्रेम आमच्या सुदामजीला आठवलं. काय म्हणायचं सुशीले? काही नाही. सुशीला म्हणते, स्वामी मला असं वाटतं तुम्ही त्याच्याकडे जावं आणि त्याच्याकडे गेल्याच्या नंतर आपल्यासाठी काही नका मागू, पण आपले बाळत ना 4 दिवस उपाशीत हो. तुम्हीच बघा ना, त्यांचे चेहरे एकदम असे छोटे कोमेजून गेलेले आहेत. लवकर जातो मी आणि त्या द्वारकेच्या राजाकडे जाऊन तेवढी मागणी त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन या.
असं म्हटल्याबरोबर मातांनो आमचे सुदामजी खाली बघतात, पुन्हा वरती बघतात, इकडे बघतात, तिकडे बघतात, चहू बाजूने बघतात आणि हात जोडून सुशिलीला म्हणतात, सुशिले आसन तो द्वारकेचा राजा. अरे मी एक सामान्य गरीब माणूस आहे, तो आज द्वारकेचा राजा झालेला आहे, त्याच्याकडे मागायला मी जाणार नाही. असं म्हटल्यानंतर सुशीला म्हणते, एवढी वेळेस तुम्हाला माझे ऐकावं लागेल, तुम्हाला त्या कृष्ण कन्याची शपथ आहे. कृष्ण कन्याची शपथ म्हटल्यानंतर सुदामजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मातांनो माझ्या भगवंताची शपथ मला घालू नकोस, आणि आता घातली शपथ तर ऐक, मी जातो त्याच्याकडे मागायला, पण ऐक मी त्याला मागत असताना त्याला अगोदर काहीतरी दिलं पाहिजे, कारण तो कसा आहे, त्याला काहीतरी दिल्याशिवाय तो आपल्याला देणार नाही, त्याला देण्यासाठी काहीतरी घेऊन ये. हे शब्द ऐकले सुशीला. मातांनो गावामध्ये कोणती स्त्री असू द्या, तिची एकतरी मैत्रीण असते पहा, तिचं सुख दुःख वाटून घेणे एकतरी असते, एकतरी. आमच्याकडे सख्खी मैत्रीण म्हणतो त्याला. अशा 2-4 सख्या मैत्रिणीला तिने बोलून घेतलं, म्हणे माझे स्वामी, माझे पती त्या कृष्ण कन्याला द्वारकेला भेटायला जाणार आहेत, आणि त्या कृष्ण कन्याला देण्यासाठी तुम्ही काहीतरी द्या. आता या सख्या मैत्रिणी 2-2 मूठ त्या ठिकाणी पोहे दिले, 2-2च मूठ दिले. मातांनो एवढी गरिबी 2-2 मूठ पोहे दिले आणि त्या मैत्रिणी निघून गेल्या. कशामध्ये द्यायचे, कशामध्ये त्या ठिकाणी भगवंताला ही पोहे बांधून द्यायचे. इकडे तिकडे बघू लागली ती सुशीला, साधं चांगलं कापड पण सापडलं नाही हो, एवढी गरिबी. इथे खुर्ची आणून ठेवा एक. भगवान कृष्ण कन्याला मध्ये याच्या पुढे ठेवा, कृष्ण कन्याला इकडून घेऊन या. आदित्य ऐका, आणि या शूटिंगच्या पुढं मधली जागा सोडा, जागा सोडा. तिथं मध्यभागी थोडी अजून जागा सोडा. शूटिंगच्या पुढं खुर्ची ठेवा. बस ऐका. गाते चले जाते कृष्ण रामा, गाते चले आणि होत नाही, काय करावं समजेना. से चावल चुलाई फटे हुए कपड़े में पोटरी बनाई हो, बहु मांग पड़ोसन से चावल चुलाई फटे हुए कपड़े में पोटरी बनाई. बस तिथंच अलीकडे थोडे सुदामजी तिथंच थांबा, अलीकडे या. शब्दार तुम्ही थोडं अलीकडे ऐका. एका कापडामध्ये त्या ठिकाणी त्या असणाऱ्या सुदामजीला आता चालवत नाही. चलत असताना मातांनो इकडे लक्ष द्या, एक रस्ता असा लागला, त्या रस्त्यामध्ये काटेरी वन लागलं, काटेरी वन. सुदामजीला डोळ्याने व्यवस्थित दिसेना, ऊन लागलं ना खूप डोळ्याला, पण
पोटामध्ये अन्नाचा कण नाही. मातांनो, अशा अवस्थेमध्ये रस्त्याला खूप मोठे सुळे काटे पडलेले होते. लक्ष देत आहे? सुळे काटे आमच्या सुदामजीला दिसले नाही. एका सुळ्या काट्यावरती सुदामजीचा पाय पडला मातांनो. आणि जसा पाय पडला त्या काट्यावरती, तळपायामध्ये खालून जसा काटा घुसला, वरूनच निघला. हा दिसून सुदामजी त्या ठिकाणी पडले. खाली पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुदामजीला काही सुधरे ना. त्यांनी ज्या पायामध्ये काटा मोडला तो पाय असणारा पाय हातामध्ये धरला, मांडीवरती. द्वारपाळ, ओ द्वारपाळ, चोपदार, तुम्ही इकाड्या बाजूला असं उभा राहा. इकाड्या, ए कृष्ण खाली बस. बस. ऐका, अशा वेळेस तो असणारा पाय हातामध्ये घेतला, मांडीवरती. घळघळ घळघळ मातांनो रक्त वाहू लागलं. लक्ष द्या, रक्त वाहू लागलं. काय करावं समजेना. तेवढ्यामध्ये आमच्या भगवान कृष्ण कन्याला द्वारकेमध्ये कळालं, माझा सुदामा मला भेटायला येतोय. काटेरी वनामध्ये त्याच्या पायामध्ये काटा त्या ठिकाणी घुसलेला आहे. आणि माझा सुदामा, व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित आली पाहिजे. चोपदार, तुम्ही थोडं असं, हा सुदामा घ्यायचा आहे मला. ऐका, आणि माझा सुदामा माझ्याकडे येतोय. आमच्या भगवंताने एका गुराख्याचं रूप घेतलं. मातांनो, गावकरी मंडळी, तरुण बांधव, ऐका, गुराख्याचं रूप घेतलं. ज्या काटेरी वनामध्ये आमचे सुदामजी पडले होते, त्या सुदामजीच्या जवळ आमचे भगवंत गुराख्याच्या रूपामध्ये आले टेलर. आणि आल्यानंतर सुदामजीच्या जवळ गेले, हात पकडला, म्हणे इथे मी गाई चारतो, मी गुराखी आहे, तुमच्या पायातला काटा मी काढू का? सुदामजी म्हणतात, तुम्हाला काटा काढता येतो? आता भगवंताला प्रत्येकाचा काटा काढता येतो बरं का, फक्त काटा काढण्याची पद्धत वेगळी थोडी. बोला राधे राधे. ऐका, आमच्या भगवंताने स्वतःच्या हातामध्ये सुदामजीचा पाय धरला. स्वतःच्या हातामध्ये सुदामजीचा पाय धरला आणि भगवंताने स्वतःच्या मुखाने तो काटा सुदामजीच्या पायामधला काढला. आणि गुराख्याच्या रूपामधले भगवंत निघून जातात. नंतर सुदामजी अलगद उठण्याचा प्रयत्न केला. जसा उठण्याचा प्रयत्न केला, चोपदार तुम्ही थोडं अलीकडे या, आणि चलू लागले. पण एकही पाऊल आता टाकता येईना, कारण ज्या पायामध्ये काटा त्या ठिकाणी घुसला होता, त्या पायाने एकही पाऊल त्या ठिकाणी टाकता येईना. पुढे गेल्यानंतर एक झाड बघितलं आणि खूप ऊन लागायला लागलं, म्हणून त्या झाडाच्या सावलीला मठ दिशेने त्या ठिकाणी पुन्हा सुदामजी बसले. आणि सुदामजी बसल्या बरोबर खाली बसले. हात थरथर करतोय, काहीच कळेना. वा, सुदामजीसाठी एकदा. आणि कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत सुदामजीने अंग टाकलं आणि सुदामजी झोपी गेले. सुदामजी झोपल्याच्या नंतर आमचे भगवंत इकडे विचार करू लागले. सुदामजी झोपी गेलेत. भगवंत विचार करतात, माझा सुदामा मला भेटायला येतोय. काटेरी वनातून बाहेर आलाय, मी त्याचा काटा काढला पायातला, आणि त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. माझा सुदामा त्या ठिकाणी झोपी गेलाय. मायेला आमच्या भगवंताने बोलून घेतलं आणि मायेला सांगितलं, जा आत्ताच्या आत्ता एका वृक्षाखाली, एका जंगलामध्ये माझा सुदामा झोपलाय. अलगद त्याला उचलायचं आणि द्वारका नगरीच्या जवळ नदीच्या आईला तीराला आणून ठेवायचं. मायेने भगवंताला हात जोडले. माया निघाली आणि तिथे गेल्याच्या नंतर सुदामजीला उचललं. सुदामजी झोपलेले. द्वारका नगरीच्या जवळ
जुळजुळ वाहणारी नदी, खूप मोठं पाणी, अनेक नावडे त्या ठिकाणी उभे आहेत नावा घेऊन. द्वारका धामला जर कोणी गेला असेल, बेट द्वारका, मूळ द्वारका, त्यांनी बघितलं असं नावेतून जावं लागतं पलीकडे बेट द्वारकेच्या ठिकाणी. मायेने त्या नदीच्या आयल तीराला आणून ठेवल्याच्या नंतर माया निघून जाते. सुदामजी डोळे उघडून बघतात, सुंदर मोठी नदी समोर. अरे, मी जिथे थांबलो होतो तिथे एक झाड होतं, पायातलं रक्त जे होतं ते पण नष्ट झालं, जे मोठं दुःख झालं होतं ना ते पण नष्ट झालं. नक्कीच माझ्या भगवंताचीच कृपा माझ्यावर झाली असेल. त्या नदीच्या पहिल्या तीराला बघितलं श्रोत्यांनो, ऐका, चमचम करणारी त्या ठिकाणी द्वारका नगरी दिसली. अनेक लाइटिंग चमचम करते, वृक्ष वेली सुंदर त्या ठिकाणी. ते गाव बघितलं आणि सुदामजी म्हणतात, आता मी त्या भगवंताच्या जवळ जाणार, पण भरपूर पाणी या ठिकाणी नावा आहेत, पलीकड कसं जावं विचार करू लागले सुदामजी. कारण या नावेमध्ये बसायचं म्हटल्यानंतर काय लागेल, 5-10 रुपये तरी जवळ लागतील. सुदामजीच्या जवळ ते कापड आहे तेवढं फक्त 4 असणाऱ्या काय गाठीमध्ये पोहे, याच्या व्यतिरिक्त 1 रुपया जवळ नाही. सुदामजी उठले आणि तुमचा सुदामा खरंच खूप भारी बरं, माझ्या शब्दावर प्रत्येक नजर आहे. आणि सुदामजी नावेच्या जवळ जाणार तेवढ्यामध्ये मातांनो लक्ष द्या इकडे, माझ्या भगवंताने नावाड्याचं रूप घेतलं आणि सुदामजीच्याच जवळ आले. राम 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 म्हणले का, राधे राधे, रामकृष्ण हरी. सुदामजीच्या मुखातून आवाज निघत नाही. थांबा, तिथेच थांबा. सुदामजी रडा लागले काय? गावकरी मंडळी, कमिटी मंडळ, माता मंडळी त्या सुदामजीला खूप खाऊ घाला बरं का. खूप विवेकपणा आलाय, काय करावं, 4-5 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचं कण नाही. आणि नंतर नावाड्याच्या रूपातले भगवंत म्हणतात, कुठे जायचंय? सुदामजी म्हणतात, मला त्या पहिल्या तीराला जायचंय. द्वारका नगरी नाही होय. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, पण तुम्ही मला सोडता? हो, मी त्याच्यासाठीच उभा आहे या ठिकाणी, माझी नाव ही समोरची. पण हे नावाडी मामा, माझ्याजवळ 1 रुपया पण नाही. अहो, मी या ठिकाणी विनामूल्य सेवा करतोय, 1 रुपया मी कोणाकडून घेत नाही. कोण म्हणतंय? साक्षात भगवान कृष्ण कन्हैया म्हणतात. नावाड्याच्या रूपामध्ये नावेमध्ये बसवलं आणि पहिल्या तीराला नेऊन ठेवल्याच्या नंतर मातांनो श्रोतांनो ऐका, त्या नावेतून सुदामजी उतरतात. पुढे तोंड असतंय, पाठीमागे वळून त्या ठिकाणी धन्यवाद म्हणायचं होतं सुदामजीला. पाठीमागून वळून बघितलं तर नाव पण नाही, तो नावडी पण नाही. सुदामजीने डोळे झाकले, देवा नक्की तुम्हीच माझ्यासाठी आला असता असं म्हणून टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं सुदामजीच्या. सुदामजी म्हणतात, देवा खूप दूर नगरी रे तुझी, दूर नगरी तेरी, दूर नगरी, दूर नगरी तेरी, दूर नगरी, दूर नगरी, दूर नगरी, दूर नगरी, दूर नगरी. कैसे आओ नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, हो दूर नगरी, दूर नगरी, दूर नगरी. देवा खूप दूर नगरी तुझी. अरे खूप कष्ट झाले येण्यासाठी. या नगरीमध्ये येण्यासाठी मला 3 दिवस लागले. 3 दिवस लागले, पण एकदाचीच त्या ठिकाणी मी या द्वारका नगरीमध्ये आलो. असं म्हणून सुदामजी त्या द्वारका नगरीमध्ये
प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याच्या नंतर ऐका इकडे तिकडे बघतात आमच्या थांबा 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 काहीच करू नका सुदामजी लक्ष द्या फक्त मातांनो खाली बसा 2 मिनिटं सुदामजी अनेकांना विचारतात अहो या ठिकाणी माझ्या लालाचं घर कुठे माझ्या लालाचं घर कुठे एवढे मग्न झाले ते तिकडच नजर आहे त्यांची हा नाही श्रोता तसा असावा एकाग्रतेने ते पण आमच्या सोबत एकरूप झाले कोण सौंडवाले महाराज ते म्हणले महाराज तुमचा लाला खूप सुंदर दिसतोय म्हणलं घेऊन जा बोला राधे राधे ऐका अनेकांना सुदामजी विचारू लागले की या ठिकाणी लालाचं घर कुठं आहे आता त्यांची परिस्थिती अशी होती सुदामजीकडे बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी फाटके वस्त्र अंगावर घातलेले यात सुदामच्या अंगामध्ये कुठलं शर्टही नाही एक खाली धोती आहे हातामध्ये काठी भरपूर लोकांना असं वाटायचं मध्ये कोणी उठवू नका काय आपली शूटिंग सुरू आहे नंतर हे करू आणि म्हणे की हा कोणीतरी भिकारडी माणूस दिसतोय वेडा माणूस आहे सगळ्या लोकांना द्वारका नगरीतल्या वाटायचं काय हा नक्की वेडा माणूस आहे आणि या वेड्या माणसाला काहीतरी वेडं लागलंय म्हणून हा काहीतरी विचारतोय लालाचं घर कोणीच सांगा ना कारण लाला नावाचा प्रकार द्वारका नगरीमध्ये कोणालाच माहित नव्हता लक्ष द्या काय असतं माहितीये गरीब माणूस एखाद्या माणसाकडे जर भरपूर पैसा असेल ना ग्रामस्थ मंडळी ऐका ऐका एखाद्या माणसाकडे जर भरपूर पैसा असेल आणि त्याचं नाव जर परशुराम असेल ना तर त्याला काय म्हणतात काय चाललं परशुराम शेठ काय जोडतात परशुराम शेठ म्हणतात त्याला कारण पैशावाला माणूस आहे ना आणि मध्यम स्वरूपाचा पैसा जर असेल ना तर त्याला काय म्हणतात काय चाललं परशुरामजी आणि एखादा माणूस एकदम फाटक्यातला असू द्या फाटक्यातला म्हणजे काय एका दिवसाचं खायचं जे आहे ना ते पण घरामध्ये नाही त्याला काय म्हणतात परशुराम शेठ नाहीत म्हणत परशुरामजी म्हणत नाहीत त्याला काय म्हणतात परशा म्हणतात ते परशा नाही बरं का नाही तर तुम्ही लगेच पास्ट हिस्ट्री मध्ये जाताल त्या परशुराम शेठनी त्या अर्चुताईनी पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी त्यावेळेस बिघडून टाकला ऐका आमचे सुदामजी रूपात तसं दिसू लागलं सगळ्या गावकऱ्यांना वाटलं नक्की हा त्या ठिकाणी वेडा माणूस आहे पण आपल्या गावात जसे सुज्ञ माणसं आहेत ना तसा एक ज्ञानी माणूस सुदामजीच्या जवळ जातो आणि सुदामजीला विचारतात तुम्हाला नेमकं कुणाकडे जायचे सांगा कारण हे माणसं तुमची चेष्टा मस्करी करायले वाईट वाटायचं सुदामजीला वाटायचं अरे देवा मी तुला भेटायला आलोय आणि हे लोक कुणी मला भिकारडी म्हणा लागले कोणी त्या ठिकाणी वेडा माणूस म्हणतायत मला काय कुणी रस्ता सांगत नाहीत ज्ञानी माणसाने विचारलं कुठे जायचंय त्यावेळेस सांगितलं या द्वारकेचा जो राजा आहे ना मग तसं म्हणा ना द्वारकेचा राजा लाला म्हणू नका लाला नावाचा प्रकार या द्वारकेमध्ये कोणालाच माहित नाही तर तुम्ही काय करा अहो त्या द्वारके आमच्या राजाचं नाव घ्यायचं असेल तर त्याला 10 विशेषण लावं लागतात काय 10 विशेषण लावावं लागतात वैकुंठाधीशम कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती राजाधिराज यदुकुल दिवाकरम लक्ष्मीपती करुणावरुणालय द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्हैया असं म्हणा लाला म्हणू नका एवढे विशेषण लावावं लागतात हे समोरचा जो राजवाडा दिसतो ना महाल दिसतो ना तो कोणाचा आहे भगवान कृष्ण कन्हैयाचा आहे असं म्हणून त्या ठिकाणी सुदामजी निघाले त्या राजमहालाच्या जवळ त्या ठिकाणी जाऊ लागले वा आणि राजमहालाच्या जवळ जात असताना हा जे सेवक होते ना कोण चोपदार असणारे द्वारपाळ जे होते सुदामजी त्या महालामध्ये जायचा प्रयत्न करतात तेवढ्यामध्ये द्वारपाळाने काठी आडवी लावली काठी आडवी लावल्याच्या नंतर सुदामजी म्हणतात जाऊ द्या ना मला म्हणे मध्ये जाऊ द्या ना मध्ये जाऊ द्या त्यावेळेस द्वारपाळ काय मध्ये जाऊ देत नाही
कोण रे तू? कुठून आला? एवढा भिकारटी माणूस आमच्या राजाकडे आतापर्यंत असा माणूस कधी भेटायलाच आला नाही. कोण आहेस तू? सुदामजी म्हणतात, ए द्वारपालो, देखो देखो ये गरीबी का हाल है, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूं, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूं. से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है. जय हो. वाह. त्या ठिकाणी सुदामजी म्हटले त्या द्वारपाळाला, ऐका द्वारपाळांनो, या ठिकाणी तुम्ही जाऊन सांगा तुमच्या राजाला, काय तुमचा एक लहानपणीचा एक गरीब मित्र आलाय, काय एक गरीब मित्र आलाय आणि तो तुम्हाला भेटायची इच्छा करतोय. असं म्हटल्यानंतर द्वारपाळ त्या ठिकाणी निघाले. सुदामजीला त्याच ठिकाणी थांबवलं आणि म्हणत असताना सांगितलं, थोडं मागे सरका म्हणे सुदामजी, पाठीमागे जाऊन थांबा म्हणे, थोडं अजून थोडं पाठीमागे जा म्हणे. सुदामजी म्हणतात, एवढं हाकलून देऊ नका मला, तुम्ही जाऊन तर सांगा. द्वारपाळ निघाला. ऐका श्रोत्यांनो, मातांनो, आल्यानंतर द्वारपाळ भगवान कृष्ण कन्हैयाच्या जवळ येतात आणि भगवंताच्या कानामध्ये, कारण मोठी सभा भरलेली असते, कानामध्ये येऊन सांगतात, देवा ऐका ना, एक तुमचा मित्र तुम्हाला भेटायला. तो कसा आहे माहितीये? नसर पे है पगड़ी, नतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सांगू लागला. तो कोण? द्वारपाळ. त्या माणसाचं वर्णन सुरू केलं. त्याच्या अंगामध्ये कुठे काही शर्ट नाही, हातामध्ये काठी, थरथर थरथर त्याचा हात करतो, पोटामध्ये त्याच्या अन्न पाण्याचा कण नाही, अनवाणी पायाने तो भेटायला आलाय. भगवंत म्हटले, ए द्वारपाळा इकडे. आणि भगवंत विचारतात, शांत बसले काय भगवंत? आणि विचारू लागले की त्यांनी काही नाव सांगितलं? ए खाली बस. काही नाव सांगितलंय का? काही नाव सांगितलंय का म्हटल्यानंतर त्या द्वारपाळाने कानामध्ये सांगितलं. त्यांनी नाव सांगितलंय. काय सांगितलं? तर नाव सुदामा असं सांगितलं. सुदामा हे नाव ऐकलं माझ्या भगवंताने. ऐका, स्वतःच्या आसनावरून सुदामजी उठले, असणारे कृष्ण कन्या उठले आणि स्वतःच्या आसनावरून उठून पळत निघाले त्या दरवाजाकडे. पळत गेले आणि सुदामजीला घट्ट त्या ठिकाणी मिठी मारली. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. त्या
मिठी मारली, सुदामजीच्या हाताला धरलं. आमच्या भगवान कृष्ण कन्याने स्वतःच्या राजगादीकडे आणलं आणि स्वतःच्या राजगादीकडे आणल्याच्या नंतर कृष्ण कन्या स्वतःच्या खुर्चीवरती सुदामजीला बसवतात. सुदामजीला बसू लागले. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता सगळ्या त्या 8 पत्न्या बघू लागल्या. मुख्य कृष्ण कन्हैया सुदामजीला खुर्चीवर बसवा ना. आणि 8 पत्न्या बघू लागल्या. रुक्मिणी माता त्या ठिकाणी आश्चर्यचकित पाहते. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, एमी मान कैसा अजब आ गया है, एमी मान कैसा अजब आ गया है. जय हो. वाह. ऐका, त्यावेळेस भगवान कृष्ण कन्या म्हणतात, अगं रुक्मिणी, कालिंदी, सत्यभामा, भद्रा, लक्ष्मणा, सगळ्या राण्यांना भगवंत म्हणू लागले, माझा देव आलाय, माझा देव. कोण म्हणताय? भगवंत म्हणतात, माझा देव माझ्या घरी आलाय. हा भिकारी माणूस नसून माझा असणारा देव या ठिकाणी घरी आलाय. तुम्ही पूजन करा. सुदामजीच्या पायावरती त्या ठिकाणी पाणी ओतून चरण प्रक्षालन करतात आणि साक्षात आमचे कृष्ण कन्हैया भगवंताच्या पायावरती पाणी टाकतात. ते चरण हातामध्ये घेतात कृष्ण कन्हैया आणि स्वतःच्या मुखामध्ये टाकतात. काय असणारी सुदामावरती दृढ असणारं प्रेम आमच्या भगवान कृष्ण कन्हैयाचं आहे. तेवढ्यामध्ये रुक्मिणीला सांगतात, हे रुक्मिणी, जा, काही फळं असतील तर काय कर, लवकर घेऊन ये. माझ्या सुदामजीला खूप भूक लागली असेल. रुक्मिणी माता पळत जाते आणि 1-2 फळं घेऊन येते खायला. ऐका इथे एखादं बघा. आणि रुक्मिणी माता काही फळं घेऊन येते, भगवान कृष्ण कन्हैयाच्या हातामध्ये देते आणि सुदामजीला खाण्यासाठी देत असताना सुदामजी एकच फळ खातात, बाकी ठेवून देतात. कारण सुदामजीला नंतर त्या ठिकाणी आपल्या बाळांची आठवण होती. बराबर पे अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए हो, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए, चरण आंसुओं से शाम ने धुलाए. न घबराओ प्यारे, न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे. साक्षात कृष्ण कन्याने स्वतःच्या हाताने सुंदर फळ त्या ठिकाणी सुदामजीला खाऊ घातले आणि स्वतःची गादी सुदामजीला थोडा कमी बसण्यासाठी त्या ठिकाणी दिली. स्वतःचा आसन त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर आता ऐका, सगळ्या असणाऱ्या पत्न्या त्या ठिकाणी आश्चर्यचकित बघू लागल्या. अरे, या ठिकाणी अशा भिकारी असणाऱ्या माणसाचं या ठिकाणी एवढं स्वागत आतापर्यंत देवाने कुणाचंच एवढं पूजन केलं नाही. बस 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 बस, लवकर मोठं होईल ते, लवकर मोठं होईल. आताच नका एवढं प्रेम करू. कथेमध्ये एवढं प्रेम करायला मी गेल्यानंतर खाऊ घाला की. बोला राधे राधे. ऐका, सगळ्या असणाऱ्या भगवंताच्या जेवढ्या पत्न्या होत्या, भगवंत असं तिकडे तोंड करून त्या ठिकाणी बसा, खाली बसा, बसा. इकडे शेजारी भगवंताच्या एकदम
एक हात असा खुर्चीवर द्यायचा आणि सुदामजी सोबत गप्पा मारायच्या. ऐका, त्यावेळेस सुंदर चांगले वस्त्र घालायला दिले. सुदामा, अरे खूप दिवस झाला आपली भेट झालेली. दोन मित्र खूप दिवसांनी भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी गप्पा मारत असतात. सुदामा म्हणतात, राजा लाला, तू खूप मोठा झालास. अरे लहानपणी आपण गुरुजींच्या आश्रमामध्ये खेळ खेळायचो, तू द्वारकेचा राजा झालास आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचं एवढं स्वागत केलंस. काही मोठी माणसं असतात, ऐका, ती धनाने मोठी असतात आणि मनाने मोठी असतात. काही म्हणतो मी, हा, काही माणसं फक्त धनाने मोठी असतात पण मनाने मोठी नसतात. पण माझे भगवंत सर्वच गोष्टीने त्या ठिकाणी मोठे, जगाचे मालक आहेत ते. दिव्य असं स्वागत सुदामजीचं केलं. एका गरीब माणसाला जर खूप मोठं त्याचा मान सन्मान केल्याच्या नंतर त्याला खूप मोठं नवल वाटत असतं की मोठ्या माणसाने माझा एवढा मोठा सन्मान त्या ठिकाणी ठेवलाय, म्हणून गरीब माणसाला खूप त्या ठिकाणी अभिमान वाटत असतो. काय काय बनवायचं सांग बरं लवकर सुदामजी जेवायला. सुदामजी काहीच बोलत नाहीत. सुंदर स्वयंपाक सगळ्या राण्यांनी केला. भोजनाचं ताट समोर ठेवलं आणि भोजनाचं ताट समोर ठेवल्याच्या नंतर मातांनो, पहिला घास सुदामजीने हातामध्ये घेतला. लक्ष द्या मातांना, त्यातून अश्रू येऊ लागले. काय झालं सुदामजी रडायला? काही नाही लाला. अरे 2-4 दिवस झालं माझे बाळ उपवासित आणि मी या ठिकाणी भोजनाच्या ताटावरती बसलेलो आहे, ताटासमोर बसलेलो आहे. मला एकही घास त्या ठिकाणी जाणार नाही. भगवंत स्वतःच्या हाताने सुदामजीच्या मुखामध्ये 2-4 घास घालतात आणि नंतर सहज सुदामजीला भगवंत म्हणतात, मला तू लग्नाला पण बोलवलं नाहीस, 4 मुलं तुला झाले तरी पण सांगितलं नाहीस. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, जाऊ दे देवा, माझं त्या ठिकाणी कसं लग्न झालं काय याच्यावर जास्त विचार करण्यापेक्षा तुझं कसं चाललंय सांग. गरीब माणूस स्वतःची गरिबी झाकून ठेवत असतो. बरं ऐका, काय करत असतो? स्वतःची गरिबी झाकून ठेवत असतो, कधी उघडी करून दाखवत नाही. देवा तुझं कसं काय, तुझं लग्न झालं ना? देव म्हटले, माझं लग्न 1 नाही 2 नाही, जाऊ दे आता, ते बी सोडून दे. सगळा पराक्रम आता मी तुला काही सांगतच नाही, कारण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाही म्हणे. नंतर सुदामजीला सहज भगवंत म्हणतात, ज्या अर्थी लग्न झालंय त्या अर्थी वहिनीने आमच्यासाठी काहीतरी दिलं असणार. काय वयनीने दिदले आमासी, वहिनीने काहीतरी आमच्यासाठी दिलं असेल. त्यावेळेस आता सुदामजी लाजले. सुदामजींनी काय केलं? 4 गाठीची जी पोह्याची बुरचुंडी होती ना, ती बगलामध्ये अशी मारली आणि असा हात असा चोरू लागले. भगवंत उठले आणि भगवंत उठून म्हणतात, सुदामा काय झालं हाताला? काय नाही, हात थोडासा दुखतोय म्हणून मी मागे घेतलंय म्हणे. नाही नाही नाही, काहीतरी आहे दाखव, काहीतरी आहे दाखव. असं म्हटल्यानंतर 4 गाठीमध्ये बांधलेले पोह्याची ती बुरचुंडी हिसकावून घेतात आमचे भगवंत आणि हिसकावून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंत सोडून बघतात काय आहे म्हणून. भगवंत सोडून बघतात, सुंदर त्या ठिकाणी प्रेमाचे असणारे पोहे त्या ठिकाणी दिसले. ते पोहे हातामध्ये घेतले आणि पहिला हातामध्ये एक पोह्याचा घास घेतला आणि तो घास आपल्या स्वतःच्याच मुखामध्ये कृष्ण कन्याने टाकला. पहिला घास मुखामध्ये टाकला, जसा मुखामध्ये पहिला घास टाकला, ते खाली ठेवा तोपर्यंत, नुसते पोहे हातात ठेवा. पहिल्या घासामध्ये ऐका, भगवंताने आमच्या सुदामजीची जी नगरी आहे ना, ऐका ग्रामस्थ मंडळी, एका घासामध्ये सुदामजीची नगरी पूर्ण सोन्याची करून टाकली. पूर्ण सोन्याची. विश्वकर्म्याला जाऊन
सांगितलं भगवंताने आत्ताच्या आत्ता जायचं आणि पूर्ण सुदामजीची नगरी सोन्याची करायची. दुसरा घास उचलला, लक्ष द्या, आणि दुसरा घास मुखामध्ये टाकला. मातांनो, त्रैलोक्याचं राज्य पूर्ण त्या ठिकाणी आमच्या सुदामजीला अर्पण करून टाकलं. रुक्मिणी माता पण दृढ भक्ती होती बरोबर भगवान कृष्ण कन्यावरती. तिला लक्षात आलं, पहिल्या घासामध्ये सुदामजीची नगरी सोन्याची केली, दुसऱ्या घासामध्ये त्रैलोक्याचं भूमंडळाचं पूर्ण असं राज्य त्या ठिकाणी देऊन टाकले. आणि तिसरा घास ज्यावेळेस भगवंत मुखामध्ये टाकणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी उठली, पळत जाऊन हात धरला. रुक्मिणीसाठी टाळ्या वाजवायला. रुक्मिणीने हात का धरला? देवा, कमीत कमी एवढा माल तरी आपल्याला राहायला ठेवा, कारण हा जर माल देऊन टाकला तर आपण राहायचं कुठे, असं म्हणून त्या ठिकाणी तिसरा घास रुक्मिणीने खाऊ दिला नाही. भगवंत बसले खाली. आणि आता ऐका, इकडे संपूर्ण व्यवस्थित चाललंय सुदामजीच्या नगरीमध्ये. पण सगळ्या 8 पत्न्यांनी बघितलं सुदामजीला, कृष्ण कन्याला, आमच्या स्वामीला. सुदामजींनी काय आणलं होतं खाण्यासाठी? पोहे. 8 पत्न्या समोर आल्या. 5 मिनिटामध्ये हे चरित्र, 5 मिनिटामध्ये परीक्षित मोक्ष, लगेच त्या ठिकाणी पूजन, सत्कार समारंभ, कथा समाप्त. लक्ष द्या, 8 पत्न्या समोर आल्या, हात जोडले आणि 8 पत्न्या विचारतात, भाऊजी म्हणतात. काय भाऊजी? गोड शब्द आहे बरं का. भाऊजी, जसं आमच्या बहिणीने आमच्या पतीसाठी जसे पोहे दिले, ऐकताय, तसं आमच्यासाठी पण काहीतरी दिलं असेल ना. ऐका, आमच्या सुशीलेने भगवंताच्या पत्नीसाठी खूप सुंदर एक वस्तू दिली होती बरं का सुदामजीकडे. ती वस्तू तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एवढी गोड वस्तू दिली. सुदामजीने कमरेच्या जवळ हात घातला आणि छोटासा करंड होता पहा, लाकडाचा, एकदम छोटा. त्या करंडामध्ये काय होतं? कुंकू होतं, सौभाग्य अलंकार. सुशीला म्हटली होती, स्वामी, जगाचा मालक तुमचा मित्र आहे, त्याच्या असणाऱ्या पत्न्यांना, माझ्या बहिणींना या ठिकाणी हा सौभाग्य अलंकार द्या, कारण का त्यांचं सौभाग्य चिरकाल टिकून राहावं. हा सौभाग्य अलंकार आमच्या सुशीलेने दिला होता. सुदामजीने तो करंड काढला आणि त्या 8 राण्यांना देऊन टाकला. धन्य आहे आमची बहीण, धन्य आहे आमचं कुंकू, त्या ठिकाणी चिरकाल टिकून राहावं, जन्मोजन्मी कृष्ण कन्याच आमचा त्या ठिकाणी पती राहावा, याच्यासाठी सुशीलेला धन्यवाद देऊ लागल्या त्या 8 पत्न्या. आणि नंतर सुदामजी म्हणतात, मी भाग्यवान आहे. भगवंत म्हणतात, मी भाग्यवान आहे. सुदामजी म्हणतात, मी भाग्यवान आहे. भगवंत म्हणतात, मी भाग्यवान आहे, मी द्वारकेचा राजा, मीच भाग्यवान आहे. त्यावेळेस सुदामजी म्हणतात, मीच भाग्यवान आहे, कारण का माझ्या जीवनामध्ये मला अशी पत्नी प्राप्त झाली, माझ्यासारखी पत्नी जगामध्ये दुसऱ्याची कोणाचीच नाही. काही काही माणसं पण म्हणतात, माझ्या बायकोसारखी बायकोच नाही, कोणालाच ऐकत नाही भांडायला. नाही, भांडायला नाही, ती कुणालाच ऐकत नाही, म्हणजे कुणाचंच ऐकत नाही. ती भगवंताच्या भक्तीला सगळ्यांना त्या ठिकाणी दुजरा देत त्या ठिकाणी कथा कीर्तन ऐकलं जाते, असं म्हणायचं होतं मला. ऐका, सुदामजी म्हणतात, माझी बायको खूप श्रेष्ठ आहे, माझ्यासारखी बायको कुणालाच भेटली नाही. भगवंत म्हणतात, तुझ्यापेक्षा सुंदर पत्न्या मला आहेत. नाही देवा, माझी बायको का श्रेष्ठ आहे, तर ती मला घरातून बाहेर काढते आणि तुझ्याकडे पाठवते, म्हणून माझी बायको सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशी बायको जगामध्ये कोणाचीच नाही. तुझ्या ज्या पत्न्या तुला इथंच ठेवतात, पण माझी पत्नी मला त्या ठिकाणी इकडे पाठवते. आता भगवंत त्या ठिकाणी निरोप घेतात. असणारे सुदामजी निरोप घेतात भगवंताचा. सुदामजी उठतात, भगवंताचं दर्शन घेतात. आवाज द्या थोडं. आणि दर्शन घेऊन त्या ठिकाणी सुदामजी निघाले. सुदामजी जात असताना सुंदर भगवंताचं नामस्मरण करत करत त्या ठिकाणी निघाले. कृष्ण कृष्ण म्हणत त्या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये जातात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सुंदर त्या ठिकाणी सुदामजी जातात. आपल्या नगरीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर सुदामजीची पत्नी त्या झोपडीच्या बाहेर येते. सोन्याचं ताट, सोन्याने मडवलेली असणारी ती पत्नी बघितली आणि सुदामजी म्हणतात मी रस्ता तर चुकलो नाही, दुसऱ्याच्या तर गावाला नाही आलो. नंतर सुदामजीची पत्नी म्हणते स्वामी हे सगळं द्वारकेच्या राजाने तुमच्या मित्रांनी केले. सुदामजी सुशिलीला म्हणतात सुशिले असल्या या सोन्याच्या महालामध्ये आपल्याला राहायचं नाही, कारण इथे आपण राहिल्यानंतर देवाला विसरून जाऊ. चल वनामध्ये. 4 मुलांना सांगितलं तुम्ही या नगरीचा उपभोग घ्या. तेवढ्यामध्ये भगवंत प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि म्हटले सुदामजी कमीत कमी अर्धा तास तरी या ठिकाणी राहा. असं म्हणून नंतर त्यांचा मान सन्मान ठेवतात. नंतर पुढे वेद भगवंताची दिव्य अशी स्तुती गातात द्वारका नगरीमध्ये. नंतर शुकदेव परीक्षित राजाला सांगतात ऐका की भगवंताने एके दिवशी आपल्या पूर्ण कुळाचा संहार कसा केला हे तुला मी सांगतो. अनेक यादव त्या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन भगवंताला आता आपल्याला भगवंत स्वतःच्या निजधामाला कसे जातात हे बघायचंय. परीक्षित राजाचा 1-2 मिनिटांमध्ये उद्धार करून घ्यायचा आणि कथा समाप्त करायची आहे. सगळ्यांनी शांतता ठेवायची आहे. एक वेळेचा प्रसंग. एके दिवशी भगवंत पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवलेला आहे. एक व्याध येतो, एका वृक्षाच्या आड लपतो आणि त्या व्याधाला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी कोणीतरी हरिण असेल म्हणून शिकार करण्यासाठी बाण सोडतात. तो बाण आमच्या भगवंताच्या अंगठ्याला लागतो. लागल्यानंतर गळगळ रक्त वाहू लागलं. त्या व्याधाला माहित होतं हे हरिण नसून साक्षात भगवंत आहेत. पळते त्या क्षमा करा. सांगितलं काही त्या ठिकाणी चिंता करू नकोस, गेल्या जन्मामधली परत फेड आहे ही. त्याला आशीर्वाद दिला आणि नंतर भगवंत द्वारकाला बोलून घेतात. एका सेवकाला बोलवतात आणि द्वारकेमध्ये पाठवतात. सगळ्यांना सांगा 7 दिवसानंतर द्वारका पाण्यात बुडणार आहे. भगवंत त्या ठिकाणी निजधामाला जायची वेळ जवळ आली आणि तेवढ्यामध्ये उद्धव नावाचा भक्त जवळ येतो. भगवंताने संपूर्ण आपल्या कुळाचा त्या ठिकाणी उद्धार केला, संहार केला. बरं का, थोडक्यामध्ये उद्धवजी भगवंताच्या जवळ येतात. देवा तुम्ही जाऊ नका, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, कारण उद्या आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे बघायचं, कसं जगायचं म्हणून त्या ठिकाणी रडू लागले उद्धवजी. हे उद्धवा ऐक, जरी मी चाललो असलो तुला माझी आठवण हवी अशी वाटत असेल तर ऐक, माझं कार्य संपलंय. या भागवत महापुराणामध्ये माझं दिव्य तेज, दिव्य ज्ञान त्या ठिकाणी मी टाकतो. कधी जरी तुला माझी भेट घ्यायची असेल, माझं दर्शन घ्यायचं असेल तर भागवत महापुराण ग्रंथ उघडून बघ.
माझं दर्शन तुला होईल. म्हणून मातांनो, आज भगवंत शरीर रूपाने जरी नसले तर या ग्रंथ रूपाने 7 दिवस आपल्या गावामध्ये भगवंत राहिले. उद्यापासून हेच भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये राहणार आहेत आणि सगळ्यांना दर दिवस दिव्य असं दर्शन आपल्या हस्ते पिंपळ गावातील सगळ्या मातांना, पुरुष मंडळी, लहान थोर आबाल वृद्धांना देणार आहेत. भगवंत तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. बोला राधे राधे. हे सुंदर चरित्र ऐकलं आणि शुकदेवजी परीक्षित राजाचा आता निरोप घेतात. राजा, संपूर्ण चरित्र मी तुला सांगितलं, पुढे कलियुगाचं वर्णनही सांगितलं आणि आता शुकदेवजी निरोप घेतात गंगेच्या किनाऱ्यावरून. निरोप घेत असताना ऐका, राजा घाबरू नकोस. परीक्षित राजाला शुकदेवजी सांगतात. परीक्षित राजाने दिव्य असं पूजन केलं आणि पूजन केल्याच्या नंतर शुकदेवजी निघाले. आता परीक्षित राजा एकटाच आहे. तेवढ्यामध्ये तक्षक नावाचा एक साप त्या ठिकाणी दंश करण्यासाठी येतोय. येत असताना कश्यप नावाचा एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि कुणालाही सापाचा दंश झाल्याच्या नंतर त्याचं विष उतरवण्याचं काम तो कश्यप नावाचा ब्राह्मण करत होता. तक्षक नावाच्या सर्पाने त्याला भरपूर धन दिलं आणि कश्यपाला परत पाठवलं. तक्षक नावाचा सर्प गंगेच्या किनारी त्या ठिकाणी आला. दंश करणार त्याच्या अगोदर परीक्षित राजाच्या शरीरामधून दिव्य अशी त्या ठिकाणी एक प्राणज्योत निघाली आणि भगवंतामध्ये ती विलीन झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजाचा उद्धार झाला. भगवंतामध्ये पूर्ण त्या ठिकाणी परीक्षित राजाची ज्योत त्या ठिकाणी सामावली आणि नंतर त्या तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला. दर 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 असं त्या ठिकाणी परीक्षित राजाचं संपूर्ण शरीर जळालं आणि जळून भस्म झालं. अशा पद्धतीने परीक्षित राजाचा उद्धार झाला. हे सुंदर चरित्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आता कथेची सांगता होते.